प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं पहिलं फळ्यावर सोडवलं नाही, कारण फळ्यावर एकच गणिताचा एक व्हिडिओ होतो, त्यामुळं वहीवर सोडवूनच तुम्हाला सांगायला लागलेलं आहे. पहिला प्रश्न आहे 2.3 मधला, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. त्यातलं पहिलं समीकरण आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. x वर्ग अधिक x बरोबर 20, त्याला समीकरण 1 नाव द्यायचं. आणि x वर्ग अधिक x म्हणजे डाव्या बाजूचं तिसरं पद काढण्यासाठी 1/2 गुणिले xचा सहगुणक घ्यायचा आणि कंसाचा वर्ग घ्यायचा आहे. 1/2 गुणिले xचा सहगुणक काय आहे तर 1 आहे. 1 त्याचा वर्ग, 1/2चा वर्ग 1/4. आता 1/4 हे पद समीकरण 1च्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं. x वर्ग अधिक x अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4. आता याचं बघा, तिसरे पद घेताना जे आपल्याला वर्ग राशी मिळाली असते म्हणजे 1/2चा वर्ग, तोच इथं आपल्याला xचा दुसरं पद घ्यायचं. x अधिक 1/2चा वर्ग हे वर्ग पद आपल्याला मिळालं. आणि उजव्या बाजूमध्ये बघा 20 अधिक 1/4 मिळवल्यानंतर पहिल्यांदा पाया समान करून घ्यायचा दोघांचा. 20 चौक 80 अधिक 1 आणि भागिले 4. 80 अधिक 1 81. x अधिक 1/2चा वर्ग बरोबर 81/4. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन 81चं वर्गमूळ आहे 9 आणि 4चं वर्गमूळ 2 आणि इकडं वर्ग राशी आहे त्याचं वर्गमूळ x अधिक 1/2. x अधिक 1/2 बरोबर वजा किंवा अधिक 2/9 येईल. मग x बरोबर अधिक किंवा वजा 9/2 वजा 1/2. xचं जे पद आहे अधिक 1/2 ते इकडे जाऊन वजा 1/2 होईल. मग x बरोबर 9 वजा 1/2 किंवा x बरोबर वजा 9 वजा 1/2, कारण पाया समान आहे त्यामुळं एकदाच घेतला पाया 2. 9तनं 1 गेला 8 आणि वजा 9 आणि वजा 1 वजा 10 होतील. मग x बरोबर वजा 10/2 किंवा x बरोबर 9 वजा 1 8 8/2 येईल. मग 1 बे 5 10. x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 1. वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 व 4 अशी आपल्याला मिळतील. समीकरण 2 आहे x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. x वर्ग अधिक 2x बरोबर 5, याला समीकरण 1 नाव द्यायचं, कारण तिसरं जे पद आहे ते साईडला न्यायचं आणि आपल्याला x वर्ग अधिक 2xचं तिसरं पद मिळवायचं आहे. त्याच्या जोडीला तिसरे पद मिळवताना 1/2 गुणिले xचा सहगुणक त्याचा वर्ग करायचा. xचा सहगुणक इथे 2 आहे. 1/2 गुणिले 2चा वर्ग, 2ला 2 गेले 1, 1चा वर्ग आला 1. आता हे एक पद समीकरण 1च्या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं आहे. मग x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणि 5 अधिक 1, समीकरण 1च्या दोन्ही बाजूमध्ये आपण 1 1 मिळवलेलं आहे. 2x अधिक x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणि 5 अधिक 1, 5 अधिक 1 6 होतात आणि x अधिक 1चा वर्ग हे आपल्याला वर्गपद मिळतं. आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतल्यानंतर x अधिक 1 हे वर्गमूळ येईल आणि 6चं वर्गमूळ अधिक किंवा वजा वर्गमुळात 6 येईल. मग x अधिक 1 बरोबर वर्गमुळात 6 किंवा x अधिक 1 बरोबर वजा वर्गमुळात 6. x बरोबर वर्गमुळात 6 वजा 1 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1. म्हणून वर्गसमीकरणाची मुळे आपल्याला मिळतील वर्गमुळात 6 वजा 1 व वजा वर्गमुळात 6 वजा 1. तिसरं समीकरण आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. वजा 3 ऑलरेडी राईट साईडला नेलेलं आहे, त्यामुळं तिसरं पद आपण डायरेक्ट काढायचं. तिसरं पद बरोबर 1/2 गुणिले mचा सहगुणक. mचा सहगुणक आहे वजा 5. तर 1/2 गुणिले वजा 5 कंसाचा वर्ग वजा 5/2 कंसाचा वर्ग. 5 5 25 अधिक 25 येणार आणि 2 2 4 25/4. आता 25/4 हे पद समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये आपल्याला मिळवायचं आहे. 25/4 समीकरण 1च्या दोन्ही बाजूमध्ये मिळवल्यानंतर m वर्ग वजा 5m अधिक 25/4 बरोबर वजा 3 अधिक 25/4. उजव्या बाजूचा पाया समान करून घ्यायचा. 4 त्रिक 12 वजा 12 अधिक 25/4 आले 13/4 आणि इकडे आपल्याला वर्गपद मिळालेलं आहे m वजा 5/2चा वर्ग. तुम्हाला सांगितलं मी की जी वर्ग येते कंसामध्ये ह्या वजा 5/2 तोच तिथं घ्यायचा आहे. मग m वजा 5/2चा वर्ग बरोबर 13/4. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतल्यानंतर m वजा 5/2 बरोबर अधिक किंवा वजा 13चं वर्गमूळ येत नाही त्यामुळे वर्गमुळात 13 घातली आणि 4चं वर्गमूळ 2 म्हणून अधिक किंवा वजा वर्गमुळात 13/2 आलं.
यम वजा 5/2 बरोबर वर्गमुळात 13/2 किंवा यम वजा 5/2 बरोबर वजा वर्गमुळात 13/2 वेगवेगळं केलं. मग यम बरोबर वर्गमुळात 13/2 अधिक 5/2 किंवा यम बरोबर वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2 वर्गमुळात 13/2 अधिक 5/2 वर्गमुळात 13 अधिक 5/2 एकदाच घ्यायचा पाया समान असल्यामुळे किंवा यम बरोबर वजा 13 अधिक 5/2 अशा पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला मिळाली. 13 वर्गमुळात 13 अधिक 5/2 व वजा वर्गमुळात 13 अधिक 5/2. आता चौथं समीकरण आहे 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. आता या पद्धतीचं समीकरण असेल वर्ग जेव्हा आपण पूर्ण वर्ग पद्धती करतो तेव्हा जो वर्गपद आहे त्याला सहगुणक अजिबात नको आहे, फक्त सहगुणक 1 करायचं त्याच्या. आता याला सहगुणक करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला 9ने भागावं लागणार कारण y वर्गाचा सहगुणक 9 आहे. तर 9ने भागल्यानंतर 9ला 9 गेले y वर्ग राहिला वजा 12/9 तर 3ने भाग जातो 3 त्रिक 9 3 चौक 12 मधलं पद म्हणजे yचा सहगुणक मिळाला वजा 4/3 अधिक 2/9 बरोबर 0. 2/9 उजव्या बाजूला घ्या. y वर्ग वजा 4/9 y बरोबर वजा 2/9 अधिक 2/9चं वजा 2/9 तर ह्याला समीकरण 1 नाव द्या. आता डाव्या बाजूचं तिसरं पद मिळवण्यासाठी 1/2 गुणिले yचा सहगुणक घ्यायचा आहे त्याचा वर्ग करायचा आहे. 1/2 गुणिले yचा सहगुणक आणि त्याचा वर्ग 1/2 yचा सहगुणक आहे वजा 4/3 वजा 4/3चा वर्ग बरोबर वजा 4 आणि 3 दोन्ही 6 वजा 4/6 2ने भाग जातो 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 आपल्याला मिळालं वजा 2/3चा वर्ग वजा 2चा वर्ग अधिक 4 आणि 3चा वर्ग 9 मग आपल्याला पद मिळालं 4/9. 4/9 हे पद समीकरण 1च्या दोन्ही बाजूला मिळवायचे. समीकरण 1च्या दोन्ही बाजूला 4/9 मिळवू. y वर्ग वजा 4/3y अधिक 4/9 बरोबर वजा 2/9 अधिक 4/9